सोलापूर मार्कंडे सहकारी रुग्णालयाच्या निवडणुकीत फलमारी यांनी ओबीसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता। त्यांचे प्रतिस्पर्धी नागेश वल्यार यांनी त्यास हरकत घेतली। पद्मशाली समाज हा महाराष्ट्र शासनाच्या 1995 शासन निर्णयान्वये 1995 ओबीसी प्रवर्गात मोडत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली। त्यावरून सोलापूरच्या सहकार न्यायालयाने त्यांचे संचालकपद बेकायदेशीर ठरवले। त्याच्या विरोधात फलमारी यांनी पुण्याच्या सहकार अपील न्यायालयात अपील दाखल केले। त्याच्या निकालात न्यायालयाने त्यांचे संचालकपद अवैध असल्याच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब केले व निवडणूक याचिका असल्याकारणाने त्याचा निकाल लवकरात लवकर लागणे अपेक्षित असून 3 वर्षे कालावधी उलटत असल्याचा निष्कर्ष नोंदवले व अपील नामंजूर केला। तदनंतर पुन्हा फलमारी यांनी त्याच न्यायालयात निकालास स्थगिती भरण्यासाठी अर्ज केला। त्यावर दिक 21/6/2025 रोजी सुनावणी झाली आणि पुन्हा स्थगिती दिल्यास बेकायदेशीर संचालकपद फलमारी यांना दिल्यासारखे होईल आणि भारतीय संविधानाने दिलेल्या आरक्षणाचा दुरुपयोग होईल असा युक्तिवाद अडोड मनोज पामोल यांनी मांडला व त्यांचा युक्तिवाद विचारात घेऊन पुणे सहकार अपीलीय न्यायालयाने फलमारी यांचा स्थगितीचा अर्ज देखील फेटाळला। प्रस्तुत प्रकरणात श्री नागेश वल्यार यांच्या वतीने अडोड मनोज पामोल, अलोड राकेश कोंपेली, अलोड श्रीनिवास बंडी, अलोड बालराज कैरमकोंडा, अलोड तुषार पामुल व अलोड स्वप्नील पुंजाल यांनी काम पाहिले आणि सुरेश फलमारी यांच्या वतीने पुण्यातील अलोड माधुरी वैद्य व अलोड हसब्लिस यांनी काम पाहिले।